तर मित्रांनो, आज बकासूरचा म्हणजे तुमच्या लाडक्या बकासूराचा आज वाढदिवस होता. तर वाढदिवसानिमित्त काय केलं ह्या गाबड्यानं सांगतो. हे गावाकडले जे आहेत, प्रेम झालं, सुनील झालं, गोपाळ भैया झालं, आणि ह्यांनी मला आयडियाशीर बोलवलं, एक केक करू, ही करू. कोंबडे शिजवून ठेवलेत आणि ह्यांचा वस्ताद फरार आहे. ह्यांना माहिती आहे मी भाजी चांगली बनवतोय म्हणून. आता ह्यांना केक कापलाय आणि ह्या काही असलं माझ्या पुढे आणून ठेवलंय. ह्याला फोडणी का फिडणी बघा, आणि इथं भाकरीचं जुडगं आणून ठेवलंय. कसा मेळ लागल? आलं का नाही करून खायचं? मानानं नगन उकडण्याहून बघ करायले ते. मला देतो फोडणी. आता या दाखवतो कशी देतय ते बकासूर. हा, नुसतं खायचंच माहित नाही, करायचं बी माहिती आहे. या. तर मित्रांनो, इथं बघा सगळं हे इथं कुकर बघा. कुकर मध्ये कसा आहे, नुसत्या सूप मध्ये आज भाजी करणार आहे. सूप, तूप आणि मला येईल चांगलं रूप. या इकडं तेल टाकू आपण थोडं, कारण तेल ऑलरेडी टाकलेलं सगळं जाळ भात झालेला आहे जिंदगीला. आणि मी म्हणल्याप्रमाणे मित्रांनो, कधी बी अमूलचं तूप टाकायचं. कशाला माहिती आहे का? ज्या वेळेस तुम्ही भाजी बनविणार असताल, भाजी अशी चर होत नाही. काय चर होत नाही? सॉफ्ट. हो का? बघा मध्ये कसं होईल ते तूप. हा, तुपाचा थोडा जसा सायलेंट झटका दिला का असं होतंय. आता ह्याच्यासोबत बघा निलगिरीचे पान म्हणजे तेजपत्ता. आता आपण टाकू ह्याच्यामध्ये सुंदर अशी कोथिंबीर, आणि ह्याच्यानंतर टाकायचं आहे अद्रक लसूण. हा बस, जास्त सोंग करायचं नाही. ही पळी वास जर यायला म्हणतो मायच्यानं, निसता असं डोकं सण करायला का पोटात आग पडलेली आहे ना. हा चला, काय का असं ना, बर्थडेच्या निमित्तानं मित्राला खाऊ घालायचा योग आलेला आहे. तर बघा, घरी बनवलेला काळा मसाला, 2 प्रकारचं येसूर, चवीपुरतं मीठ, हळद, लाल झर तिखट आणि मसाला. काय मसाल्याशिवाय मजाच नाही हो. ओके, टाकलं. आता ह्याला थोडं जरा गरम होऊ द्यायचं. हो का नाही, तुम्ही बघा इथं, बघा काय आहे घोळ. झालं, तेल सुटलं. ओके, आता आहे खोबरं. हे झालं खोबरं. आता आपण पकड घेऊ. हे पकडीनं जरा ह्याला झिंजाडा आजार. तुम्ही बघा क्वालिटी. तर बघा मित्रांनो, थोडसा अजून तेलाचा थोडा झटका पाहिजे याला. कारण काय झालंय, ते कमी तेलामुळं त्याचा झिंजाडा निघालेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जिंदगीत जर मित्र जर नसले का नाही, जिंदगी कुत्र्यावानी होती, लक्षात ठेवा. हा, आमच्यापासून काही लांब गेलेले मित्र कुत्र्यावानी जगायले, त्यांना मी माहिती आहे. बघ, सांगतेल कोणाला. मुळवेज झालेला कधीच लोकांना सांगत नाही मला मुळवेज झालाय म्हणून. संडास बाथरूम मध्ये रडू दिसतर कोणू पण असा सांगत नसतंय. कसा आहे फोडणीचा धडाका. हा क्वाकला. आणि हो का अजून जरा तडका. हे कुणासाठी माहिती आहे का? त्या कुत्र्यावानी मित्रासाठी. ठसका तर खतरनाक लागलाय. चला, अजून ह्याच्यात सूप टाकू. सूप खाल्ल्यामुळं भाजीला बी रूप येतंय. हा, उगन हो माय, बकासूरची भाजी आहे, बकासूरची. मित्रांनो, मला सांगा बरं, माझ्यासारखा बर्थडे कोण कोण मित्रामध्ये येऊन साजरा करते? आता उदगीरून इकडं येऊन, गोपाळ भैया शिंगारेच्या फार्म हाऊस वर येऊन, जवळपास 105 किलोमीटर येऊन अशी सुंदर भाजी बनवून खायचा योग. म्हणजे आनंद तर साजरा करायचा. कुणासोबत करायचा? मित्रासोबत करायचा. जिंदगी काय होती? कुत्र्यासारखी होती. त्याच्यासाठी आधीच जर कुत्र्यावानी वागलं नाही तर मित्र लांब जात नाहीत. आणि मित्रासंग कुत्र्यासारखं वागलं की जिंदगी कुत्र्यावानी होती. थोडासा एक विचार आलाय, सांगतो. अरे मित्रा, तू तर कुत्रा झालास याबद्दल मला काहीच वाटलं नाही, पण जेव्हा तू कुत्रा असून सुद्धा बैमान निघालास त्याचंच वाईट वाटतंय मला. कारण प्रत्येक कुत्रा इमानदार असतंय, तेवढी सुद्धा इमानदारी तुझ्या रक्तात नाही. हा, आरशात बघून विचार, मी तुला काय काय दिलेलं आहे ती जिंदगीत. त्याच्या आईला जी सोबत आहे त्याच्यासोबत आनंद घ्या. नाही
तर असली कडक फोडणी देऊन त्याला इसरून जा. म्वा! मित्रांनो, खरंच तोंडाला मनाला असा झिंजाडा आलाय सांगतो तुम्हाला. आता हे काय सांगू, ही मला तुम्हाला सांगा ना. तुम्ही भाजीची क्वालिटी बघा, ही थिकनेस हेव का बाबा 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 बाबा, कहर आहे हेव का, कहर. सोनं म्हणायचं ह्याला, काय सोनं. आणि ही जी आहे ही सोन्यामध्ये हिरा. हेव का हिरा. ह्याला म्हणायचं डायमंड. आता बघा इथं क्वालिटी. तर मित्रांनो, एकंदरीत आपल्या भाजीला सुंदर असा रंग आलेला आहे आणि चवीपुरतं मीठ पुरलंय का उरलंय बघूत आपण. मायच्या ना मित्रांनो, टेस्ट जर झाली एक नंबरचा भडका. आणि हे ज्यानं खाल्लं नाही त्यांना सरळ जाव्या आणि घ्याव्या बिताडाला धडका. हा, लयच क्वालिटी. घाम आलाय, कष्ट घेतलेत, पण उष्ट ठेवल्याशिवाय उठणार नाही, सगळं नष्ट करणार. यस, ज्याला कुणाला मित्रासोबत मटण खायला आवडतंय त्यांना बघा इकडं. हा, काय आहे, सोनं आहे सोनं. हा, उगा नाही. वा, यस. तर मित्रांनो, आज वाढदिवसानिमित्त हे गायकवाड महसूल विभागाचे सर्वे शर्वा, हे गोपाळ भाया कुक्कुटपालनाचे सर्वे शर्वा आणि हे प्रेम गणले, म्हणजे आता त्यांचे म्हणजे कुटाने मिटविणारे कुटाने करणारे बी तेच आहेत, मिटविणारे बी तेच आहेत. म्हणजे कोण आहेत, वकील आहेत, ओळखून घ्या. आणि पाठीमागं सांग्या तुझा थोबाड दाखव. हा, ही सांग्या पडद्या मागचा जावई. तर मित्रांनो, तुम्हाला जर कुणी मुलगी जर नोकरीवाली बघण्यात असेल की तिला कुणी नसेल तर ती संगमसाठी द्या. त्याला लग्न करायची खूप इच्छा आहे. कारण रात्री झोपीमध्ये म्हणत होता, अगं मंगळसूत्र नीट बांधू दे, गाळा इकडं कर. आणि माझा गाळा आवळीत होता, त्याच्यामुळं मला भिव वाटायले. तर मुंडीवर पाय दिल ह्याची मला दाट शक्यता वाटायली. तर त्याच्यासाठी पोरगी बघा आणि एन्जॉय करा. हो, तुमचा माज, तुमचा इगो, तुमचा अहंकारा तुमच्या मागच्या दरवाज्याने टाकून घ्या. आम्हाला घंटा बी फरक पडत नाही. एन्जॉय करा, एकच लाईफ आहे. जे झाले गेले इसरून जा. या मटण खा, एन्जॉय करा, बस. एवढा भाजीपाला खाणार आणि त्याला आपण खाणार म्हणजे अति मसालेदार झालं ना. हा, ज्याला ज्याला कुणाला आवडली आमच्या मित्राची माझा बर्थडे साजरा करायची पद्धत, तर सर्वांनी असं साजरं करा. आणि ती बी विदाऊट दारू. त्याच्यातच खरी मजा आहे. कारण दारू प्यायल्यानंतर प्रत्येकाच्या लेवलचा नशा वेगळा वेगळा असतंय. त्यांना ती त्याच्यात तालात नाचत आहे. तसं न नाचण्यापेक्षा बगर दारूचा एन्जॉय करा, फुल एन्जॉय. चला, धन्यवाद. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, ही केला गॅस बंद. बाहेर आमचे बागड बिल्ले वाट बघायलेत. तर चला, मित्राला कधी कधी हातानं करून खाऊ घालण्यामध्ये लय मजा येते. या तुम्हाला दाखवितो. आणि आमच्या गोपाळचं कोंबड्याचं येवन गावरान कोंबड्याचं फार्म आहे बरं का. आम्ही हक्काने येतो आणि उग वाढतो. ए यार, हे भाकरी काढायच्या टेबल पिघळल. मायला खायला म्हणलं की कुठं बी आहेत बघा हे कडूचे. चला, पळी आणतो, थांबा इथं. हो का मित्रांनो, पळी चमचा. प्रत्येक माणसाच्या माग एक मित्र असतो, प्रत्येक नेत्याच्या माग एक कार्यकर्ता असतो जो की चमच्याचं काम करतो. जेवढा चमचा मोठा तेवढा ती माणूस त्याच्या सोबतचा लवकर रिकामा होतोय. कसा, बुडातूनच. हा, कारण भरोसा ठेवायच्या लायकीचे लोक राहिलेले नाही. चला, वाढतो. गणले तर नुसते दात घासून आहेत कालपासून. आता गणले म्हणायला लेग पीस द्या. काय द्या, पोटभर खा, पुन्हा मागू नको. हा, माय मरल पण आशा मरू नाही, ही मला बी वाटतंय. अरे अरे, कोंबड्यानं आत्महत्या तसली केलेली होती, डायरेक्ट सगळं बलिदान दिलेलं आहे अंगाचं. देतो गणले, जर्रा दम काढा. ह्या का ही शेरवा गायकवाडला, ही गणलेला एक पळी शेरवा फर्स्ट क्लास. आणि ही हाय गोपाळ भैयाला एक पळी शेरवा ताजा ताजा झिंजाडा. आणि आता संगमला देऊ आपण अर्धी पळी शेरवा, कारण त्यांना ऑलरेडी 3 बिर्याण्या खाऊन बसलेला आहे. ठेव का, बस. हा, गोपाळ भैयानं गुडदा टाकलेला आहे. कोंबड्याला किडनी स्टोन होता, त्याचे सगळे खडे आम्ही लाचकनानं काढलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला बी कधी मित्रासोबत एकदम प्रायव्हेट प्लेसमध्ये जर पार्टी करायची असेल तर गोपाळ शिंगारे खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा. 500-600 कोंबडे गावरान असे रेडी असतात. कोणतं बी कोंबडं हातानं धरायचं,
फुल एन्जॉय करायचा आणि आमच्यासारखं मित्रासोबत बसून खायचा. धन्यवाद. फॉलो करा नक्की आणि चॅनल सबस्क्राईब करा. बकासूर एवढा जीवाचं रान करतोय, एवढं तर करा. बघा हे कसे जेवायले, त्यांचं तोंड दाखवा. ह्या का हे गायकवाडचं ताट बघा, निस्ता बकासूर नावाला आहे. हे कसं आहे चुरून निसतं. आता हप्ताभर घरी जेवत नाही कडू, लय अवघड आहे. काय गणले वकील हाय का शकील हाय तेच कळ नाही, निस्ता वाढायला दन दन. तर चला धन्यवाद, एन्जॉय करू या. आणि सर्वांना ज्यांनी ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्यांना हात जोडून खूप खूप आभार. आणि ज्यांनी दिल्या नाहीत, ज्यांना द्यायची इच्छा होती, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत, त्यांना सुद्धा मनातून खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, निस्वार्थ जगा, खरंच जीवनाचा आनंद येईल तुम्हाला. कपटी राहचाल तर जिंदगीभर आयुष्यामध्ये कपटच भेटणार आहे. त्याच्यामुळे एन्जॉय करा लाईफ, मजाकमध्ये आयुष्य काढा, खरंच आनंद आहे. धन्यवाद. सांगा जेवाय बस नाही तर हे सगळे पीसी इथून खातील.